असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण यातील काही गोष्टी तुम्ही दररोज अनुभवत असाल पण आतापर्यंत तुम्ही त्या गोष्टी कोणालाही सांगितल्या. आणि शेवटी मी तुम्हाला माझ्या आयुष्यातील एक छोटीशी गोष्ट सांगणार आहे, ज्यामुळे मला एक गोष्ट खूप उशिरा समजली. लग्नानंतर आपण स्वतःला खरंच विसरतो का? सगळ्यांच्या आधी आपण स्वतःला शेवटी ठेवायला शिकतो. सकाळपासून घरातली कामं, मुलं, फॅमिली सगळ्यांचं आपण मॅनेज करतो. कोणाला काय हवं, कोणाला कुठे जायचंय, काय बनवायचं हे सगळं विचारता दिवस कधी संपतो कळतच नाही. पण स्वतःसाठी 20 मिनिटं बसायचं म्हटलं तरी मनात येतं आधी हे काम होऊ दे मग बसते, आणि ते मग कधीच येत नाही. मला वाटतं ही गोष्ट फक्त माझी नाही आहे, अनेक मॅरिड वुमेनची आहे. आपण फॅमिलीसाठी टाईम देतो, फॅमिलीसाठी सगळ्या गोष्टी सकाळपासून रात्रीपर्यंत करत असतो, पण स्वतःचाही आनंद कुठेतरी असतो. स्वतःसाठीही काहीतरी करायला हवं हे आपण कुठेतरी विसरतो. हो की फॅमिलीसाठी आपण ज्या गोष्टी करतो त्यात आपल्यालाही आनंद मिळतो, पण स्वतःला ज्या गोष्टीत आनंद मिळतो त्याही गोष्टी आपण शिकायला हव्या. त्यासाठी आपणही टाईम काढायला हवं. स्वतःला विसरणं म्हणजे नेहमीच मोठी गोष्ट नसते. कधी कधी आपल्याला आवडणारी गोष्ट सोडणं, काहीतरी नवीन शिकायचं होतं पण नंतर करू म्हणणं, स्वतःसाठी थोडा वेळ हवा असूनही तो न घेणं, आणि हळूहळू आपल्याला सवय लागते सगळ्यांना प्रायोरिटी देण्याची. मी या गोष्टी स्वतःसुद्धा अनेक वेळा केली आहेत. मला पण असं वाटायचं की आपण काहीतरी सुरुवात करूया, पण अजून वाटायचं की हा थोडा वेळ थांबूया, थोडा वेळ सेटल होऊ द्या, ज्या गोष्टी आता चालल्या आहेत त्या थोडा सुरळीतपणे होऊ द्या, थोडं सेटल होऊया, मग थोड्या वेळानंतर आपण स्टार्ट करूया. पण तो वेळ कधीच येत नाही. आज करू, उद्या करू असं आपण खूप टाईम वेळ जाऊन देतो, आणि शेवटला वाटते की हा ती वेळच नाही स्टार्ट करण्याची. थोडा वेळ अजून जाऊ द्या, अजून थोडं सेटल होईल, अजून नंतर आपण काहीतरी सुरुवात करू. पण खरं तर सांगायला गेलं तर आयुष्य पूर्णपणे कधी सेटल होत नाही. म्हणूनच मला असं वाटते की आपण परफेक्ट टाइम येण्याची वाट पाहणं थांबवायला हवं. माझ्यासाठी सुद्धा यूट्यूब असंच काहीच आहे. व्हिडिओ सुरू करायचा असतो पण मनात विचार येतात, व्ह्यूज आले नाहीत तर लोक काय म्हणतील, माझ्याकडून नीट होईल का? पण मग वाटलं जर प्रत्येक गोष्टीसाठी परफेक्ट वेळ आणि परफेक्ट कॉन्फिडन्सची वाट पाहिली तर सुरुवात कधीच होणार नाही. आणि म्हणूनच मी हा माझा चॅनल चालू करते. मला माहीत नाही की माझे व्हिडिओ किती लोक पाहतात, किती सबस्क्रायबर होत, पण मला एक गोष्ट माहीत आहे की यावेळी मला स्वतःला थांबवायचं नाहीये. म्हणून जर तुम्हालाही कधी वाटत असेल की माझ्यासाठी वेळच नाही तर अगदी 15 मिनिटापासून सुरुवात करा. तुम्हाला जे आवडतं ते करा, काही नवीन शिका, एखादी छोटी इच्छा पूर्ण करा, किंवा फक्त शांतपणे स्वतःसोबत बसा. स्वतःसाठी वेळ काढणं सेल्फिश नाही तर तेही स्वतःसाठी गरजेचं आहे. आपण आई आहोत, पत्नी आहोत, सून आहोत, कुणाची तर मुलगी आहोत, आपल्या कितीतरी भूमिका आहेत, पण त्याच्या अगोदर आपण स्वतः एक व्यक्ती आहोत. आणि मला असं वाटतं त्या व्यक्तीलाही थोडं जगण्याचा, स्वतःचे स्वप्न पूर्ण करण्याचा आणि आनंदी राहण्याचा पूर्ण अधिकार आहे. नक्कीच आपण त्या यशापर्यंत नक्कीच पोहोचू शकतो. म्हणजे आपला जो गोल आहे त्या गोलपर्यंत पोहोचायचं असेल तर आपल्याला प्रयत्न नक्कीच केले पाहिजे. त्यासाठी मी प्रयत्न करत राहणार. आणि ती व्यक्ती आपण स्वतः आहोत. त्यासाठी स्वतः जगणं खूप इम्पॉर्टंट आहे, स्वतः आनंदात जगणं खूप इम्पॉर्टंट आहे. तर स्वतःला टाईम द्या. आणि तुम्हालाही माझ्या या नवीन जर्नीत सहभागी व्हायचं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ कोणाकोणाला रिलेट झाला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. ऑफकोर्स सगळ्या तिथे लेडीज, मॅरिड लेडीज तर भरपूर असणार, बऱ्यापैकी असणार. तुम्ही व्हिडिओ लास्टपर्यंत बघत असाल तर मॅरिड वुमेन नक्कीच असाल. तर तुम्हाला व्हिडिओ रिलेट झाला का आणि किती गोष्टी तुम्ही रिलेट केल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्लॉग कसा वाटला हे पण बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग.